गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शिक्षकाकडून मिळत असतं, यासाठी प्रत्येकाने शिक्षकांचा आदर करायला पाहिजे आणि दिलेल्या ज्ञानाचा उपयोग करणं महत्त्वाचं आहे आणि हे सर्व विद्यार्थ्यांचं, प्रत्येक विद्यार्थ्याचं कर्तव्य आहे। या गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी सर्व गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस। या निमित्त गदी माडगुळकर यांनी सुद्धा म्हणतात की गुरुविन कोण दाखवील वाट, गुरुविन कोण दाखवील वाट, आयुष्याचा पथ हा दुर्गम अवघड डोंगर घाट, आयुष्याचा पथ हा दुर्गम डोंगर घाट, दिशान कळती या अंधारी नसे आसरा नसे शिदोरी, दिशान कळती या अंधारी नसे आसरा नसे शिदोरी, कंठ दाटला आले भरोणी लोचन काटोकाठ, लोचन काटोकाठ। त्यांनी आपल्याला फक्त पुस्तकी ज्ञानच दिले नाही तर चांगले माणूस बनण्याचे संस्कारही दिले। त्याचबरोबर जीवनातील संकटांना धैर्याने कसे सामोरे जावे हेही शिकवले। आयुष्यातील प्रत्येक वळणावर शिक्षकांचे विचार आपल्याबरोबर जीवनात प्रकाशाचा दिवा बनून राहतात। आजच्या निमित्ताने मी आपल्या सर्वच गुरुजनांचे तसेच आपल्याला नेहमी प्रोत्साहन देणाऱ्या आपल्या पालकांचे मनापासून संस्काराची आठवण ठेवण्याचा, त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे। म्हणूनच गुरु हा सन्मार्गदर्शक असं म्हटलं जातं। म्हणजेच काय, गुरु हा सत्य दिशा दाखवणारा, योग्य मार्ग दाखवणारा असतो आणि म्हणून त्यांच्या प्रति आपण कृतज्ञता व्यक्त करणं हे आपलं कर्तव्य आहे। आपल्या संस्थेचे संस्थापक परमपूज्य गुरुदेव श्री समंतभद्र महाराज हे दूरदृष्टी विचारसरणीचे होते। त्यांनी त्या काळामध्ये म्हणजे 92 वर्षापूर्वी दूरदृष्टी त्यांनी पाहिलेली होती आणि ही संस्था उभी केली। आज पर्यंत या संस्थेतून हजारो नाही तर लाखो विद्यार्थी घडले आणि भविष्यामध्ये सुद्धा घडतीलच। गुरु शिष्याचं नाते वेगळंच असलं, परंतु गुरु हो वचनम प्रमाणम म्हणून अनेक या गुरुकुलातील विद्यार्थ्यांनी गुरूंच्या वचनाला मान देऊन, त्यांनाच प्रमाण मानून, त्यांच्याच वचनाला प्रमाण मानून त्यांनी आपल्या घराचा त्याग केला। एवढंच नाहीये तर उच्च शिक्षणाचा त्याग केला, एवढंच नाहीये तर अनेकांनी सरकारी नोकरीचा त्याग केला आणि ते सुद्धा या संस्थेमध्ये गेले। आणि निश्चित आहे की अशा निमित्ताने या गोष्टी कायम स्मरणात राहत असतात। काही मुलांनी इतर आपल्या सहकार्यांच्या मदतीकरिता युनिफॉर्म्स दिले। हा तसा गुरुपौर्णिमेपेक्षा कौतुक सोहळा झाला। ही भावना जेव्हा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जागृत होईल की भविष्यामध्ये या निमित्तानं की वृक्षराजी वाढेल आणि आपल्या सहकार्यांना ज्यांना काही अडचणी असतील त्यांना मदत करण्याची भावना या निमित्तानं निश्चित त्यांच्या मनामध्ये निर्माण होईल आणि हा संस्कार त्यांच्यात निर्माण झाल्याचा आनंद हा शिक्षकांना दिसणं म्हणजे हा गुरुपौर्णिमा साजरी करण्यासारखा आहे। नाहीतर कोणाच्याही पायाला पाय लागला तर आपण स्वामी म्हणतो, नमस्कार करतो, असं नमस्कार म्हटल्यासारखे दिवस आजकाल निघाले। काही वेळा प्रमुख आपले अधिकारी कुठं आपल्याला काही म्हणायला नको म्हणून शुभेच्छा देण्याची वेळ आलेली नाही। खरं अशी हा कृतज्ञतेचा दिवस असतो। ज्यांनी आपल्याला ज्ञान दिलं, ज्ञानसागरामध्ये तरुण नेलं, की ज्या लोकांच्या बद्दल आज कृतज्ञता व्यक्त करायची असते। गोत्रे सरांनी या गुरुपौर्णिमेचं महत्त्व आणि काही दोहे पण आपल्याला सांगितले। आपल्या जीवनामध्ये
आपले आई वडील आपले गुरु आहेत. मॅडम आणि सूत्रसंचालनामध्ये सांगितलं तुम्हाला. आई वडील आहेत, शिक्षक आहेत, आजी आजोबा आहेत. जास्त गुरु आजी आजोबा आपले असतात आई वडिलांपेक्षा आजकाल. समाजातील आदर्श व्यक्ती सुद्धा आपले गुरु असतात. आणि मी तर आमच्या सर्व विद्यार्थ्यांना पण गुरु समजतो. काही आयडियाज, काही गोष्टी विद्यार्थी आम्हाला देत असतात. आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपण सर्वांनी गृहीत धरलं पाहिजे की आपल्या चुका ह्या सुद्धा आपले गुरु असतात. आपण जे चुकतो त्यातून शिकतो आणि ज्याच्यामुळे शिकतो ते सगळे आपले गुरु असतात. म्हणून आपल्या चुका सुद्धा आपल्या गुरु असतात असं म्हणायला काही